शनिवारची हजेरी भगवंताच्या कृपेनं आपल्या प्रार्थनेमुळं शक्य झाली याची कल्पना आपल्याला असेल. आज अध्यायात चालला आहे प्रभूंचा, मला वाटतं निर्वाणाचा अध्याय. त्यामुळं त्यांचं स्मरण झालं. मग भवभयाचे असे बाधी कैसे, काय कारण काळजी करायचं. जातानाचाही संदेश तोच आहे, आयुष्यभरही तोच आहे आणि नंतरही आपल्याला हाच आहे की भवाच्या भये काय हवी दुसऱ्यांनी. तसं आहे. तसं ते त्याने असोत नसोत त्या मार्गानं जाणाऱ्या कुणाही साधकाला, व्यक्तीला भवभय नाही किंवा त्याची बाधा होणार नाही ही खात्री आपल्याला दिली. तिचं स्मरण केलं. आणि गेल्या वेळेला आपण बरीचशी मंडळी नवबागला ब्रह्मानंदांच्या ठिकाणी नामाच्या सेवेसाठी त्यांच्या कृपेनं गेलो होतो. त्यावेळेला आपल्याला आठवत असेलच, जे इथे होते त्यांना, नसतील त्यांना कळलं असेल की तिथे जी मंडळी बॅचने गेली होती त्या बॅचला शनिवार रविवार सोमवार, शनिवारमधलं काही फार चुकल्यासारखं वाटू नये आणि जे इथे होते त्यांना काहीच झालं नाही असंही वाटू नये यासाठी आपण हरिपाठ आणि प्रसादाचा अभंग घेतला. आता आज खरं काय फार वेगळे घ्यायची जरूर नाही, जे झालेलं आहे ते भजनातून आपल्यासमोर निरूपण आहेच. फक्त स्मरण करायचं ते तोही दिवस आज शनिवार आला नेमका. आज रमणांच्या जन्मतिथीचा दिवस आहे. तेव्हा एक दोन गोष्टी रमणांच्या फक्त आठवण करू. उपदेशात खोल जाण्यासारखी आत्ता परिस्थिती नाही. आपण मागे उपदेश सारावरती 25-30 निरूपणांच्या मार्गाने एक सारांश बघितलेला आहे. अनेक घटना त्यांच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा त्यांच्या भोवती घडलेले आहेत. ते त्या अर्थाने कुठल्या घटनेत नाहीत, ते घटनेत नाहीत आणि आपल्यालाही तसंच सांगतात, तुम्ही सहभागी होऊ नका. कारण प्रारब्धाबद्दल एकदा त्यांना विचारलं होतं. हे सगळं डेस्टिन्ड आहे, प्री डेस्टिन्ड म्हणतात आपल्याला, तसं आहे. हे सगळं ठरलेलं आहे. कोण कुठे केव्हा कशा वेळेला कोणाकडे कशासाठी सगळं ठरलेलं आहे. आता असं ठरलेलं एकदम पटत नाही. म्हणून प्रश्नकर्त्यांनी हे विचारलं होतं की आम्हाला हे पटतं, पण मोठमोठ्या बाबतीत पटतं. बरोबर आहे, ते पटणारच. कारण का घर वाटायला आलं पटतं, त्रास झाल्यावर तरी पटतं. काय पत्नी किंवा काय पती वाटायला आला तर पटतं की आपल्या प्रारब्धात होतं म्हणूनच त्या ठिकाणी प्रारब्ध आठवतं, त्यामुळे ते पटतं. तर तसं आम्हाला मोठमोठ्या बाबतीत गावात बदली झाली म्हणजे तिथे गेल्यावर त्रास झाल्यावर पटतं की आपलं काय मागितलेलं नव्हतं, पण काहीतरी प्रारब्धाचं देणं घेणं असलं पाहिजे म्हणून इथे येऊन पडलो आणि आता सोसावं लागलं. तर अशा वेळेला ते सोसणं एवढ्यातच प्रारब्ध राहिलं आहे असं आपली कल्पना आहे. आणि अनेक वेळेला तसा समजही असतो की त्यामुळे झाले. तेव्हा मोठमोठ्या बाबतीत पट्टं, करिअरच्या बाबतीत पट्टा, एका देशाला जातो, दोघे बरोबर असतात, एक उठून निघून जातो, तो कुठे जातो, एक उठून त्याचे वळण बदलतो, तिसरीचकडे जातो, हे सगळं आपल्याला समोर असतं. ते म्हणजे आम्हाला हे पटतं. ही विचारणारी व्यक्ती आपल्याला माहिती असेल की रमण त्या कोचावर जिथे बसत तिथे कधीतरी ते बाहेर आले म्हणजे त्या कोचावर बसत आणि त्यांना संधिवाताचा वगैरे त्रास असल्यामुळे ते पडून असत, अनेकदा आडवे पडून असत कोचावर, पाठीला टेकून द्या. आपण त्यांचा फोटोही तसा पाहिला असेल खूप वेळा. त्यांचा फोटो पाहायचाच नसतो, त्यांची नजर पाहायची फक्त, बस. सगळं सार आहे ते रमणांचं एका दृष्टीमध्ये आहे. ती कृपा दृष्टीच आहे, दुसरं काय त्याला त्या बाबतीत म्हणता येत नाही. तर ही जी व्यक्ती बसली आहे ती हातात त्याच्या पंखा होता. आपल्याकडे पूर्वी त्या काळात काही इतर असे पंखे नव्हते. पंख्यांना वारा घालायची पद्धतही होती, वारा घ्यायची पद्धतही होती. त्या व्यक्तीच्या हातात पंखा होता. त्याने तो
हातातला पंखा दाखवत म्हटलं की हा पंखा माझ्या हातात आहे, वारा घेतोय पंख्याने, तर याला काही प्रारब्ध म्हणता येईल का? बरोबर आहे त्याचं म्हणणं की एवढ्याशा गोष्टीला काही प्रारब्ध म्हणता येत नाही. इतक्या मायन्युटेस्ट गोष्टीमध्ये काही प्रारब्ध असते का? सर्टनली असतं म्हणले, खात्री नसतं. आता हे तर पडणार नाही. ते म्हणले नसतं म्हणावं तर तुम्ही विचार करून बघा. आता उरलेलं विवरण सांगतो, त्यांना तसं का म्हणायचं. तुम्ही स्वतः याच ठिकाणी, हाच पंखा, हीच वेळ, मी तुमच्यासमोर आहे, ही जागा, तुम्ही तो पंखा हलवतात ती निर्माण झालेली शक्ती, हे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीनं घडवून आणू शकाल का? त्याला प्रारब्ध म्हणलेलं बरं की प्रारब्धात होतं म्हणून आत्ता या क्षणी हे सगळं आपल्यासुद्धा प्रारब्धातच आहे म्हणून या क्षणी हे सगळं आहे. यातलं काहीही असणार नाही, मला पूर्ण खात्री, यातलं काहीही असणार नाही. मग आता असं जर आहे तर मग स्वाभाविकपणे जी कोणालाही शंका येते तशा तऱ्हेची शंका त्यांनी सांगितली की असं जर आहे तर मग आता पंखा नाही हलला, उदाहरण म्हणून पुढे चालवतो आहे, पंखा नाही हलला तर आता प्रारब्धात हलवायचा नाही म्हणून नाही हलला, उकडलं तरी चालेल म्हणून नाही हलवायचं, असं काही करता येतं का? म्हणजे करून बघा. कारण ते प्रारब्ध तुम्हाला करायला लावेल आणि जर तुम्हाला घामाच्या धाराच फुटणार असतील तर घामाच्या धाराच फुटतील, ते सुद्धा प्रारब्धच आहे. ते कशावरून नाही म्हणणार, तेही पुन्हा तेच आहे. तेव्हा हे असं मायन्यूट गोष्टीमध्ये सुद्धा असतं. तर मग महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो तो हाच की मग माणसाचं स्वातंत्र्य आणि त्याची जबाबदारी म्हणजे फ्रीडम अँड रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं काय? मग माणसाने काही करायचंच नाही, सगळं प्रारब्धाने होणार. पंखा ठेवून दिला तरी प्रारब्धाने, चालवला तरी प्रारब्धाने, हलवला वारा आला तरी प्रारब्धाने. पंखा हलवून वारा येतं असंच नाही बरं का, त्याचं ते वारा असावं लागतं तिथे जवळपास, मी तितपत किंवा आपल्या अंगात तेवढी शक्ती असावी लागते. आता ती नाही राहिली, ते बटन दाबायचं फक्त, तर तेही प्रारब्धच म्हणायचं आता आपलं. तर हे जे काय आहे हे मोठ्या, मग माणसाच्या मोठमोठ्या एवढ्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्य माणसाला, त्याच्यावर जबाबदारी आहे, तो त्याचं करता आहे वगैरे, स्वतःच्या जीवनाचा, मी काय शब्द कुठला वापरत नाही म्हणून करता आहे आणि तो स्वतः करतो सगळं. तर असं जर आहे तर मग करता जर आहे, करता नाहीच आहे, ऐकूसुद्धा येणार नाही आपल्याला. त्या क्षणी नाही ऐकू येणार, नाही ऐकू येणार, एक शब्द असू दे, पण तो ब्रेक देण्याचं सामर्थ्य प्रारब्धामध्ये आहे. काय करता नाही. मग आमची काही स्वातंत्र्य, काही रिस्पॉन्सिबिलिटी, आम्ही एवढं संबंध सकाळपासून सगळं प्लॅनिंग करतो, हे करतो, ते करतो, ते करतो, तर त्याला काय अर्थ आहे की नाही, किंवा ते अस्तित्वात आहेच का नाही मुळामध्ये. त्यामुळे ते अस्तित्वात आहे, फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला खरं सांगायचं तर स्वातंत्र्याची मूळ कल्पना लक्षात आलेली नाही आणि जबाबदारीची मूळ कल्पना पण लक्षात आलेली नाही. खरं स्वातंत्र्य कशात आहे किंवा कोणतं स्वातंत्र्य माणसाला आहे आणि कोणतं नाही याच्यावर आपल्याला स्पष्टता नाही, म्हणून असं वाटतं हे प्रारब्ध आहे. तेव्हा हे खरोखर तसं आहे का? तर स्वातंत्र्य, आता हे जे काय चालू आहे, माणसाला एकच स्वातंत्र्य फक्त आहे, शरीर निर्माण झालं, आपण त्याच्यात आहोत, तर त्याच्यात आहोत हे मान्य आहे. टू आयडेंटिफाय इटसेल्फ विथ बॉडी ऑर नॉट, हे त्याला स्वातंत्र्य आहे. त्या शरीरा म्हणजे मी की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. शरीर म्हणजे मी नव्हे का शरीर म्हणजेच मी हे ठरवण्याचं फक्त स्वातंत्र्य त्याला आहे. ते एकदा ठरलं की तुमच्या लक्षात आलं असेल की शब्द साधे असले तरी सगळ्या गोष्टी बदलतात. मी म्हणजे शरीर नव्हे म्हटलं की पंखाचे संबंध येत नाही, आला तरी फरक पडत नाही, बंद पडला तरी फरक पडत नाही. मग आता असं जर पंख्याच्या साध्या बाबतीत आहे तर जीवनात काय असेल, ज्याला आपण मोठ्या बाबतीत प्रारब्ध वगैरे वगैरे म्हणतो, शरीराचा संबंध आहे. तो यायचा तो येणार, नाही यायचा तो नाही येणार. गावाचा संबंध, यायचा तो येणार, नाही यायचा तो येणार. मी त्यात कुठं आहे? मला त्यापासून अलिप्त असण्याचं स्वातंत्र्य आहे. खरं स्वातंत्र्य आहे ते तिथे आहे फक्त. टू आयडेंटिफाईड अवरसेल्फ विथ इट, त्याच्याबरोबर आपण आहोत असं मानणं, तेच आहे असं मानणं किंवा न मानणं. मी त्यात नाही असं मानलं तर अगावी बदली झाली काय, ब गावी बदली झाली, बोललं काय न बोललं काय, निघून गेलं काय, आलं काय, आपण त्यात नाहीच आहोत, त्यामुळे काही फरक पडत नाही. बरं समजा आलं तर केलं, जे काय काम वाटेल आलं ते केलं,
आता किती ठिकाणी संघर्ष आहेत, कामं वाटायला येतात, त्याच्यावरून अशी कशी करतात, तसं कसं करतात. ऑफिसमध्ये नाही का होत, अमक्यानं जास्त अमक्यानं कमी, किंबहुना आपल्याला जास्त दुसऱ्याला कमी. आपण कोणी नाही. तर मी आत असलो तर मला काय त्या शरीराला जास्त असेल नाही तर नसेल. आता अपमान झाला, काय झालं समजा, काय अवसरपावण आहे, आमकाय तमकाय प्रारब्ध, ते शरीर मला नाही ना, मला काही लागूच नाही असं जर आहे तर ते स्वातंत्र्य माणसाला आहे. तो त्यात स्वतःला अडकून घेऊ शकतो. ते म्हणजे अडकून घेतलं तर सुखदुःख भोगा, अडकून नाही घेतलं आणि तुम्ही न अडकून घेण्याचं स्वातंत्र्य आहे ते खरं जर वापरलं तर तुम्हाला काही त्रास नाही. काय त्यांना करायचं ते करू देतो. मग त्याला निंदास्तुती असेल, व्यवहाराच्या बाजू असतील, त्याची वैभव असेल, तो विपन्न अवस्थेत असेल. कोण विपन्न अवस्थेत आहे मला सांगा? जो गरीब आहे त्याच्या ठिकाणी तेच स्वातंत्र्य आहे ना. तो तितक्याच आनंदात त्या स्वातंत्र्यात राहू शकतो ना. आत्मारामच खरा ना शेवटी. आत्मारामे डोलत असे. तो डोलत काय आहे तर आत्माराम आहे म्हणून त्यांना फरक पडत नाही. बाहेर आता प्रभूंचाच विषय निघाला, बाहेर पंक्तीच्या पंक्ती बसत आहेत, उठत आहेत, काय आपल्याला माहिती आहे की अखंड आता चरित्रच वाचलं आहे आणि आपलं पारायणही चालू आहे, गद्यचरित्रही वाचतो आहे. आपल्याला माहिती आहे की शेकडो लोक येत आहेत, जेवत आहेत. ते शाही काम आहे सगळं. प्रभूंच्याकडे असे इतके संत बसलेत, त्यांची कशी अवस्था आहे आपण बघतो. शरीराने विकल आहेत, कोणी यांनी आहेत, परिस्थिती नाही आहे, विपन्न अवस्थेत आहेत, सगळं आहे. पण ह्यातला एकही आनंदात नाही असं नाही आहे. मग तो कशामुळं नाही? कोण नेसून बसले, कोण शाळेत टाकून बसले, कोण काय करून बसले, कोण काय नाही, काही नाही तिथे बघितलं तर. पण हेही आहेत, प्रभूही आहेत. आता ते बसले तर एखादा बादशाह बसल्यासारखं वाटेल. हे म्हणतात ते बरोबर आहे. आणि आणि कपिन घातलं ते काय आहे, लंगोटी घातली ते काय, ते प्रारब्धच आहे. त्यांच्या दृष्टीने ते त्यात नाहीतच, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. ते आलं वैभव आणि गेलं वैभव, त्यांनी काही फरक पडत नाही. आहे आहे, नाही नाही, अशी संसार स्थिती पंत महाराज म्हणले तसं आहे. त्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही. महाराज जे म्हणले, साधूला आणून ते ह्याच्यात घरात ठेवला तो पडवीत, तर त्याच्या दर्शनाला ही गर्दी. त्यामुळे मालकाला शेवटी वाटलं तो साधू आपला आहे, ह्याला इतक्या लोकांनी हे त्रास देतात, हे करतात. आता तुम्हाला हवंसं वाटत होतं म्हणून तुम्ही आणून ठेवलं तेव्हा, मग ते हवंसं वाटत म्हणून ठेवलं त्याला तिथे. मग आता ती गर्दी झाली, त्याला काय करायचं? बरं, साधूचं काय म्हणणं आहे का? साधूचं काही म्हणणं नाही. महाराज म्हणले साधूचं काही म्हणणं नाही. ते म्हणजे हे गर्दीचा आम्हाला त्रास होतो, हे आल्या गेल्याचं करा. नाही म्हटलं तरी आल्या गेल्याचं व्यवहाराने तरी करावंच लागतं ना. गर्दी झाली तर हटवावी लागते, काय ते करावंच लागतं शेवटी. यांना काय फरक पडला? यांना काहीच फरक पडत नाही. महाराज म्हणले त्याला उचलला, नेऊन शेतात ठेवला. आपल्याला आहेच प्रवचनामध्ये, शेतात ठेवलं, शेतात गर्दी गोळा झाली. तर म्हटलं हे काय, ह्यांच्या मागचे लोक काय सुटत नाहीत. आता हेच चांगले आहेत, हे तर तुम्हाला पटले. घरात ठेवले तर त्रास होतोय, तिथं ठेवले तर लोक तिथं जात आहेत. म्हणजे आता आपल्याला तिथं जायला पाहिजे, त्याच्यापेक्षा मग हे इथंच असलेले बरे. आता ते तुमचं तुम्ही ठरवा. म्हणले याला काय करणार, ते तुम्ही ठरवा. तिथं ते बरे, इथे बरे, त्यांना काय बरं. ते म्हणले शेतात नका बसू तुम्ही, उगाच तिथं याच्यात काहीतरी मातीत नाही याच्यात, त्यापेक्षा आपलं आमच्या पडवीत बसतो. त्यांचं म्हणणं नाही. खरं सांगायचं तर तशीच अवस्था प्रपंचामध्ये आपली आहे. इथं ठेवलं काय, तिथं ठेवलं काय, तिथं ठेवलं काय. शेवटी आपण आपल्याबरोबर असलं पाहिजे. शरीराबरोबर नाही, लोकांच्या बरोबरही नाही. शरीराबरोबर नाही म्हणजे जनाबरोबर नाही. तर या अर्थाने ज्यांचं नाही आहे त्यांना काही फरक पडत नाही. आता आजारपण आहे म्हटलं की मनुष्य कासावीस म्हणजे तो कासावीस म्हणजे आजारानं कासावीस असण्यापेक्षा बाकी सगळ्या घरादाराला आजारपण आल्यासारखं कासावीस कर. आता काही कारण आहे का? आपण त्यात नाही. ताप आलाय, हो बरोबर आहे. हाताला लागतो का? लागतो. शरीराला लागतो ताप, होतो तसं. अपघात होतो, कोणाला होतो? शरीराला होतो. हात काही झाले का? काही झालेली, अपघात झाला आहे, ऊन लागत आहे, काय घामाच्या दारा घुसत आहेत, काय होते, काहीतरी होतं आहे. पण ते सगळं त्याला होतं आहे, मला काय होत नाही. तुम्हाला काय होतं आहे का? तर मला काही होत नाही. म्हणून ते सांगू शकतात की ऑपरेटिव्ह तुम्हाला करायचं तर करून घ्या, ते मलाही पाहता येईल. काय पाहता येईल? अरे म्हणून ऑपरेटिव्ह म्हटलं की आधी मनुष्य ते सांगतात ज्या वेळेला त्यावेळेला आधी आपकी घालतो. निम्मी पैशाने खातोच, पण त्याच्याबरोबर बाकी तिथं दणकूनच खातो, पण तरीसुद्धा सगळ्यांनीच खातो. आता पुढं काय होणार, मग काय होणार? मला महिनाभर पडून राहिलं ना, 3 महिने मला विश्रांती, मग पुन्हा हे, मग ते हळूहळू चालायला सांगणार, मग जिना, मग हे बापरे, काय सगळं काहीही करता येणं शक्य नाही पुढे. आता काय करता येऊन काय झालं मला सांगा, क्षणभर विचार करा. आपल्याला इतकी वर्ष, काय 25 वर्ष झालं, काय 50 वर्ष झालं, काय 70 वर्ष झालं. 70 वर्ष आपल्याला एवढं हिंटा फिरता येतो, तर सगळे जिने चढता येतो. कुठे स्वर्गाचा जिना चढला आहे कोण? मला साध्या भाषेचा समाधानाचा जिना कोण चढला इतकी वर्ष? त्याला एवढा जिवंत ठेवला, त्याचं त्यांनी काय केलं? काही केलेलं नाही. मग आपण आपल्याकडेच बघून ठरावं. काय जागेवर बसलं तरी फरक पडत नाही.
आणि जिने चढायला मिळाले किंवा काय फिरायला मिळालं, काय कुठे जायला यायला मिळालं तरी फरक पडत नाही. सारखं म्हातारपणी तो कुठं जाता येत नाही, कुठं जाता येत नाही. काय काय आणि ती सगळी जाता येत असतात ना. बरं, ते बघितलं की जास्त त्रास होतो. सगळीच आपल्यासारखी जागेवर बसून राहिली असते ना, म्हणजे जरा तरी बरं वाटतं. समदुःखी समानशील कोणतरी भेट तसं बरं वाटतं माणसाला. म्हणजे हे टू आयडेंटिफाय विथ बॉडी ऑर नॉट, एवढंच स्वातंत्र्य आहे. आता समजा मी असं ठरवलं की त्यांना अनुकूलता आहे म्हणून ते फिरत आहेत, त्यांना अनुकूलता आहे म्हणून ते डोंगरावर गेले, त्यांना अनुकूलता आहे म्हणून त्यांना ते प्रपंच काय त्यांनी म्हणावं आणि एखाद्याने घरातल्यानी ऐकावं. आता हिचा प्रार्थाचाच भाग आहे, असं कुठं होत नाही म्हणजे सहसा नाही का. त्यांनी म्हणावं आणि घरातल्याने ऐकावं अशी काय प्रार्थ पण असेल, पण ते देहातच आहे शेवटी. म्हणून काय म्हणणार, अमकं करतेस का तमकं करते काय, भजी कर वडे कर अमकं कर तमकं काय, म्हणून काय म्हणणार, काय सांगू. बाहेर जाऊया का, जेवायला जाऊया का, जाणार जेवायला कोण शरीर, बाहेर जाऊया का बाहेर, घरात बसूया घरात बसूया. ठीक, किती कसं म्हटलं तर किती सोपं आहे. एकदा जर हे आयडेंटिफिकेशन तुझं सुटायला सुरुवात झाली तर काय त्याच्यासारखा आनंदच नाही. मग आत्मारा मी डोल तसे ते काय प्रभूंनी सांगितलं. म्हणजे म्हणून प्रभूंच्या पंक्ती उठल्या, म्हणून त्यांच्या त्या पक्वांना पंचपक्वांना काय बाहेर चालायचं सगळं थाट सगळं येणार आहे प्रत्येकाला. तळिल्यावरील एक पक्वानं जसं ह्याने म्हटलं, ह्याने माऊलीने जसं म्हटलं, ते श्रीमंतांचं वर्णन केलेलं आहे की खरा श्रीमंत आहे त्याच्याकडे तळिल्यावरील एक पक्वाने ताक सुरुवातीला वेगळं आणि हळूहळू मग मागून पाणी आणून शेवटपर्यंत पुरवले. असला विषय नाही इथे जे आहे तेच. रमणांच्या बाबतीत केलं होतं आपल्याला माहिती आहे ना, रमणांचं स्मरण चाललं आहे. रमणांच्या बाबतीतच सुरुवातीला ताक वाढायला यायचे. तर तिथं ही पद्धत आहे की ते सार भात त्याच्यात ते ताक वाढायचं. तर ताक वाढायच्या वेळेला रमणांच्या याला ताक हळूहळू करत पुढे गेलं. त्यांचं लक्ष बारीक असेल. सत्पुरुषांचं लक्ष बारीक नसेल तर कोणाचं असणार आहे. आपल्या प्रापंचिकांचं काय, प्रापंचिकांचं असतं त्याच्या कितीतरी पट असतं, कारण त्यांना नुसत्याच डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळं म्हणले काय की काहीही सूचना नाही, फक्त एकच सूचना दिली की उद्यापासून तिकडेपासून सुरुवात करायची वाढायला. बरोबर काय माणसाचं लक्ष द्यायचं ते आलं. कारण हे आपण इकडून इकडे येतो, इकडे आल्यावर आता ह्यांना जर चांगलं राहिलं पाहिजे तर सर्वच चांगलं असलं पाहिजे. असं ह्यांच्यापुरतं चांगलं करून तिकडं जसे असतील तसं असं नाही. तिथून सुरुवात करा, मी इकडे लावा. फॅन आणून लावला होता आपल्याला माहिती, फॅन लावला होता. जर हा प्रत्येकाला लावला जाणार असेल तर हरकत नाही म्हणले, बोलले काहीच नाही, फार कमी वगैरे अगदी. हा जर प्रत्येकालाच लावला जाणार असेल तर काही हरकत नाही. म्हणजे फॅन लावू का नको, त्याला उत्तर काय, त्याला लावणार. आत येण्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. मनुष्य आला, पण माणूस उठून उभा राहिला, ते म्हणजे नका उठू तुम्ही. म्हणजे खरं सांगितलं तर ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं मनापासून, बरोबर आहे, उठत जाऊन का म्हणले. जर उठणारच असाल तर प्रत्येकासाठी जर आत येण्यासाठी उठणार असाल तर किती बरोबर आपला आतला काटा बरोबर सरळ करणार आहेत. आता ज्यांना हे लागून ते उठण्यातही नाही, ते बसण्यातही नाही, ते कशातच नाही आहेत मुळात. पण तरीसुद्धा शरीराचा विचार केला तर ते असा करतात. म्हणजे कसा आतून विचार करावा ते शिकवण्यासाठी आहे, बाकी काही नाही. त्यामुळे हे प्रारब्धाचा आपला विषय झाला ना, ते राहायला स्वातंत्र्याचा. तर ते स्वातंत्र्य हे आयडेंटिफाय करण्याचं न करण्याचं आहे. तुम्ही स्वतःला त्यात गुंतवून घ्या, तुम्हाला सगळं लागू आहे. नातेवाईक लागू आहेत, त्यात बरोबर वागणार नाहीत, ते वेळेला ओळख देणार नाहीत, प्रसंगाला येणार नाही, अमकं नाही तमकं नाही, तिसऱ्याच येऊन कोणीतरी काहीतरी केलं, हे काही वेळेला आलं नाही, माझ्या मुलानं अमुक काय केलं नाही, तो काय ऐकतं, शरीर लागू आहे सगळं. त्या अर्थाने तिथे एक स्वातंत्र्य आहे. शरीराला काय करायचं ते करू दे, मला जिथं बसायचं शांतपणे, मला जे काय हात ठेवायची स्थिती ती मी सांभाळणार. असं जर असेल तर मग हे बरोबर आहे की त्यांनी दिलेला मार्ग आपल्या लक्षात यावा. मग आत राहण्याची जे स्वातंत्र्य आहे, आत राहण्याचं जे स्वातंत्र्य आहे, ती एक मोठी मनुष्यत्वाची जबाबदारी आहे. मनुष्यत्वाची जबाबदारी ही फार मोठी कामं करणं जगातली ही नव्हे, कारण ती वाहून जातात, पूल वाहून जातात, धरणं वाहून जातात, धोक्याचे होतात, काय वाटेल ते होईल जगामध्ये. ते म्हणले जगाशी जर तुम्ही मागे लागाल, कुठल्या कुठे येईल जग तुम्हाला, तर त्याच्यात राहावं तर लागेल. पण मला त्यात मी स्वतः त्यात देहात आहे आणि मी हे करतोय, मी नाही करतोय, मग कर्तृत्व आलं, मग म्हणाले, मग त्याचं कमी जास्त मूल्य आलं, काय 1760 गोष्टी आल्या जगामध्ये, गोष्टींना अंत नाही. त्या सगळ्याशी माझा तादात्म्य आला. पण मी मुळातच शरीराशी तादात्म्य नसेल तर शरीराकडून घडलं, अगदी कर्तृत्व उत्तम घडलं असेल तरी शरीराकडून घडलं, एवढंच तुमचा संबंध त्याच्याशी राहील. तेव्हा हा एक मुद्दा, ह्याच्यावर आणखीन बारीक सांगण्यासारखं आहे, ते आपल्याला पूर्वी बोललं असेल काय मला आठवण नाही. पण म्हणजे माझ्या हातून गुन्हा घडला, ते न्यायाधीशाने सांगितलं ना, ते मारुतीच्या
प्रार्थना करून गेलो होतो आणि त्याच्या कृपेनं जे काय घडतं ते त्याच्या कृपेनं घडतं आणि त्याच्या इच्छेनंच हे घडलं. त्यामुळे ह्या गुन्ह्याला मी जबाबदार नाही. हे आत्मारामाचं फिरवलेलं आत असण्याचं फिरवलेलं दुसरं की त्याच्याकडून ते घडलं. म्हणजे ठीक आहे, त्याच्याकडून जर ते घडलं असेल तर आता तोच तुला शिक्षा देतोय असं समज. शिक्षा नको का? शरीराकडून गुन्हा घडला मग मी शरीराला शिक्षा देतोय. जास्तीत जास्त काय देणार? पैसे देणार. ती कोणाला देणार? शरीराला देणार. तुम्ही द्या असं म्हणता आलं पाहिजे. तर मग सगळंच मारुतीच्या इच्छेनं घडलं. हां, ती चूकही त्याच्यात इच्छेनं, हेही त्याच्यात इच्छेनं. मग तो सोचतोय फटके, तोच सोचतोय. मग तुला का त्रास वाटावा? मारुतीच्या इच्छेनं चोरी यशस्वी झाली आणि मग शेवटी अयशस्वी झाली काय ते सापडतं. हे असं आहे. म्हणजे त्याचं डिस्टॉर्शन नाही चालणार. ते मूळ जे काम आहे ते आत्मारामाचं काम आहे. त्यात असण्याची एक जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी ही, आणि स्वातंत्र्याची ही कोणती मला ओळख तर ही. आता बाहेर एकदा गेलं की सगळे भेदाभेद सुरू झाले. तुम्ही लहान ठरता, मोठे ठरता, कोणाबरोबर तरी बरोबरीचे ठरता, काहीतरी ह्याच्या प्रकारातले ठरता, जातीतले ठरता, पंथातले ठरता, काहीतरी ठरतं. तर आत विचारलं तर पंथ कुठला आहे? कुठलाच पंथ नाही. बाहेर विचारलं तर अहो पंथ हे नाही, गणती नाही, इतके पंथ. त्या अर्थाने केला की तिकडे तसं आहे. मग तुम्ही आत राहणार असाल तर काही नाही आहे. सगळं प्रमाण आहे आपल्याला जे काय असेल ते, आणि खरं आत्मप्रमाण. म्हणून शेवटी आत्मबोध किंवा आत्मप्रमाणावर काय येतात हे आपण. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्यांचं म्हणणं असं की यू कॅन बी ए विटनेस टू द ॲक्टिव्हिटीज. असं नाही का होणार? तुम्ही जर एकदा आत राहिलात तर जे काही चाललं आहे त्याला तुम्हाला साक्षी नाही का राहता येणार? साक्षी राहता आलं तर काही त्रास नाही आहे. शरीराचा त्रास शरीराला. अमराव महाराज म्हणत तसं गुडघा दुखणार, गुडघा आहे तो दुखणारच. तर तसं गुडघा आहे तो दुखणार. माझा गुडघा दुखतो म्हटलं की दुसऱ्याच्या गुडघ्याला नसलं तरी दुखायला लावेल एवढं फिरवायला लावेल की माझा गुडघा दुखतो, हे आणून द्या, ते आणून द्या, ते आणून द्या, अमकं करा, तमकं करा. ते म्हणतात एकदा यांचा गुडघा बरा होते, ते जाऊन देवाला नमस्कार करून येतील, एकदा बरे झाले म्हणजे बरे होईल. आता असं का करून चालणार आहे? त्यात जर गेलं तर हे असं होतं. म्हणून त्याच्याशी आयडेंटिफिकेशन, त्याच्याशी तादात्म्य नाही. यू कॅन बी ए विटनेस. तुम्ही विटनेस असू शकता, साक्षी असू शकता. पण तुम्ही जर इथं बसला असाल तर साक्षी आहात. जसं रस्त्यावरची घटना आहे, त्या घटनेला मनुष्य साक्षी असतो. काही घडलं तर ते त्याच्यासमोर एवढी रहदारी आहे. नरिमन पॉईंटला ह्याला जाऊन बसा निवांत. काय पुढं का टॅक्स जातात आणि काय जे काय चाललेलं असते, काय करू शकतो आपण? काहीही करू शकत नाही, करण्याची गरज पण नाही जगामध्ये. जिथे कुठे करण्याची गरज असेल शरीराची ते काम करतं. तर तुम्हाला खरं स्वातंत्र्य आहे. प्रारब्धाचं म्हणलं तर शरीराला प्रारब्ध आहे, ते त्याप्रमाणे काम करेल. आणि प्रारब्ध म्हणजे काय ते, त्याला एक चांगला शब्द आपल्या अकाउंट्समध्ये समरी असते ना, समरी ऑफ द पास्ट कर्माज, बाकी काय नाही. म्हणजे आहेच काय त्याच्यामध्ये. ती त्या सर्व कर्मांच्या परिणामांची जी बेरीज आहे तेवढंच ते सोसायचं आहे, तेवढं फेडायचं आहे, तेवढं स्वीकारायचं पण आहे. द्यायची आहे, घ्यायची आहे, मग घेऊ देत शरीराला ते, असं असं म्हणावं. म्हणजे आपण बाजूला राहू शकतो, तेव्हा त्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. असं समजा कल्पना करा की हे दुसऱ्याच्या बाबतीत चाललं असलं तर आपल्याला कुठे सुखदुःख देतात. मुलगा नापा झाला समजा, काय मुलाला लग्न जमत नाही, काय असेल ते समजा, काय आजारी पडलं, कोणाला अपघात झाला, काहीतरी झालं, ते दुसऱ्याला झालं ना, काय अलीकडे लोक गाड्या चालवतात, काय करतात, आपल्याबद्दल चालवू देत की ते सगळं कोटापासून काढतो मनुष्य. म्हणजे हे आपलं दुसरे लक्षात येतं ना. पण तसंच आत एक आपलं आहे आणि हे दुसरं आहे. एवढाच फरक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी हे अंमलात आणायला सोपं पडतं. नाहीतर एकदम ध्यानमार्गातले किंवा त्यांच्यातल्या गोष्टी या काही वेळेला कळायला कठीण जातात म्हणून. तर जे सामाजिक कार्याबद्दल सुद्धा सांगितलं. सामाजिक कार्य म्हणून तुम्ही देहाशी जर संबंधित असाल आणि तर तुम्ही आपोआपच समाजाशी संबंधित आहात, मग तुम्हाला समाजकार्य करणं भाग आहे. मग समाजकार्याचे सगळे काटेकुटे पण तुम्हाला लागणार. अनेक वेळेला संस्थात असं होतं, तो स्थापना करणारा राहतो बाजूला, ते संस्थेत कोणीतरी काम केलं असं तो राहतो बाजूला, हे बाकीचे मिरवतात त्या संस्थेबद्दल. असं होऊ शकतं. मग हे सोसावं लागेल ना. तुम्ही त्यात सहभागी झाला असाल तर ते सोसावं लागेल, नसेल तर त्यात सहभागी होऊच नका. माझं काम होतं, शरीराने काम केलं, मी माझ्या जपाला येऊन बसलो, आता मी माझ्या ठाई. मग माझ्या ठाई मी असेल तर मग त्रास होत नाही, पण माझ्या ठाई असेल तर त्रास होत नाही. ते जर नसेल तर ते प्रत्येकाबरोबर फरफट आपली होणार. तर ती होऊ नये याच्यासाठी. आणि म्हणून ते समाजकार्याबद्दल एकदा बोलताना तेही म्हणालेत की त्यांना मुद्दम हे प्रश्न विचारले जात आणि त्याची मुद्दम साक्षेपानं उत्तर देत. कधी ते म्हणायचे तुम्ही त्या वादात ओढूच नका मला, कारण तुम्हाला तो रंगवायचा आहे आणि मला तो टाळायचा आहे.
लोकांना ओढायचं. एका जागी बसून एका समाजकार्यकर्त्या बहिणी विचारलं होतं त्यांना, बसून नुसतं एका म्हणजे आपल्याला कसं माळा आवडत बसते, ध्यान लावून बसले, अमकं तमकं म्हणतात ना, असं घरात बसून माळा ओढून एवढी जगात गोष्टी भगवं आग झाली सगळी जगामध्ये, तिथे आपल्याला काम करण्याची गरज आहे. इथे काय जणू काय आपण पाण्याचे बंबच आहे, जणू काय गेलो की सगळे आग विझवणार आहे. असू दे, आपल्याला वाटतंय ना, तर काय जे वाटते ते असं वाटतं. ते असं माळा ओढून काय होणार आहे, असं एका जागी बसून काय होणार आहे. तुम्ही ते एका जागी बसून इन सेक्ल्युजन, तुम्ही असं एकांतात बसून तुम्ही ध्यान करतात, अमकं करतात. तर अशाने जगात कसं फरक कसा पडणार. आणि जगाला आपण जगाचं काही काम करायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे होणार नाही. त्यामुळे तुम्ही खरं जर म्हणाल तर मी जगासाठी सर्वात मोठं कार्य हे करतोय, मी एका जागी बसलोय शांतपणे. आता याचं विनोदही आहे आणि म्हणलं तर सूचनाही आहे. सर्वात मोठं कार्य मी करतोय. गुरुदेवांनी बरोबर हेच सांगितलं की मी नाम घेतो, हेच सर्वात मोठं माझं समाजकार्य आहे. कारण त्यांच्याबरोबर त्यासाठी भांडायला आले होते, त्यांच्याबरोबरचेच ग्रस्त होते आणि ते गुरुदेवांकडे आले होते ते. आणि त्या विषयात आपल्याला जायचं नाही, पण उदाहरण मूळ आहे ते. शेवटी कबूल झाले, ते म्हटले बरोबर आहे. कारण शेवटी कसं आहे की हे समाजाचं कार्य, समजा अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, काय जे ज्याला करायचं ते त्यांनी करावं, करण्याबद्दल काही नाही. म्हणून काय म्हणतात हे समजून घेण्याचा प्रश्न आहे, आणि तो आपल्याला लागू होत असेल तर करून घेण्याचा प्रश्न आहे. तर आता ते म्हणले एवढं आहे. आजपर्यंत एवढे मोठे राजकारणी येऊन गेले, एवढ्या शाळा झाल्या, एवढे प्रकार झाले, सगळं झालं, ती बाहेर मग बाबा कशी राहिली. ती केव्हाच मिटायला पाहिजे होती ना. कार्य केलं, जर कार्य केल्यानं जर मिटत असती तर मग ती मिटायला पाहिजे होती. ती मिटत नाही, कारण ती न मिटणं हा त्याचा गुणधर्म आहे. ती मिटणारच नाही, ती गुणधर्मच आहे. एखादा भांडखोर मनुष्य असतो, तुमचं काय कारण नाही, काय संबंध नाही, काय नाही, रस्त्याने जाताना हा भांडखोर मनुष्य, आपण त्याच्याशी बोलायचं नाही ठरलेलं आहे. कारण पूर्वी 10 वेळा आत्तापर्यंत हे झाले, त्रास झालेला आहे, म्हणून कडेनं जावं. काय तुम्हाला काय आमच्या अलीकडे ओळख राहील विचारणार, काय कारण आहे का खरं. काय विसरला काय, नाही बाबा विसरलो, हात जोडून सांगितलं. अहो विसरलं नाही तर मग ओळख देता येत नाही का साधी, की सुरू परत. नाही हो मी काय बोलत, काय बोलत नाही, एवढी ओळख आहे म्हणजे की तो थांबणार नाही, म्हणजे तो ओढणारच त्याच्यात. तसं जगाची परिस्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळं आपल्याला आपलाच प्रश्न आहे शेवटी सोडवून घ्यायचा. जग तिथंच राहणार, आम्ही मात्र जाणार. तेव्हा आम्ही मात्र जाणार याचं मरणाचे स्मरण असावे, ते जे हरिभक्तीशी सादर व्हावे. पहिल्यांदा आधी सादर व्हा, बघू पुढे काय करायचं ते भगवंत ठरविल ना. समजा आपण मुक्त झालो आहोत आणि भगवंताची इच्छा आहे अशी की काहीतरी यांनी काम करावं, तो नाचवेल आपल्याला. अहो बावली आहे आपली, ती बावली तर व्हायला पाहिजे. मग ते काम पहिलं आहे की नाही, मग तो सूत्रधार काय करायचं ते करेल. पण ही बावलीच सूत्रधाराचं काम करायला लागली तर त्यांनी काय करावं. भगवंत उलटो तू तुझं कर्म बघ बाबा. जसं विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसली म्हणतात त्यातला प्रकार आहे. एकदम उठून निघाले, काय बाबा काही नाही, माझ्या भक्ताला मार बसतोय, मला हाका मारतोय म्हणतात ना पौराणिक कथा सांगतात, तसं आहे. पुन्हा परत तिथपर्यंत गेले, परत भाग आहे, बसले निवांत. परत आपले शेषशाही भगवान, शेषशाही आहेत बरं का. त्या प्रपंचाचं स्वरूप दाखवून देत आहेत, जगायचं आहे पण शेषावर तसं एखाद्याला विश्रांती घेता यावी, तसं जमलं तर जगता येतं. मग भगवान विष्णू, मग काय प्रश्न नाही. तेव्हा परत आला, अहो आत्ता तुम्ही गेला ते भक्ताला मार, त्याने हातात काठी घेतली, तू भांडायला लागला आता, मला काही जाण्याची जरूर नाही. तर तसला प्रकार आहे, घेणाऱ्याचं म्हणजे घ्या, मग करा ते काय करायचं ते. बरं नसेल ते प्रारब्ध असेल तर तुमच्या शरीराकडे ते चालून येईल, ते करा. पण मूळ कार्य ते नाही. मूळ कार्य मी माझा प्रश्न सोडवणं हे आहे, तर स्वतःचा शोध घ्या, ते सर्वात मोठं कार्य आहे. मी तो घेतला, मी त्यात शांत आहे. आणि त्यांच्या शांत असणे आणि जगामध्ये महाराज जसं म्हणले, मला ते त्या बाबतीत अशी काही वाक्य आहेत बघा, ती अगदी लक्षातच ठेवावी. असं सगळं जग आहे म्हणजे मी पण त्याच्यात असलोच पाहिजे. माझ्यापुरता मी प्रश्न सोडवला. महाराज म्हणले 100 वेडे आहेत, बरोबर आहे, आता 99 तर राहतील, तुम्ही स्वतःचं काम केलं तर उत्तम. ठीक आहे, आपल्याला ते समजून घेऊ आपण की असं आहे. जगाचं काय असेल ते असेल, जगाला थोर म्हणू आपण फार तर. पण ते जे काय आहे थोरवी, कारण त्याच्यात थोरवी वाटत असेल त्याला, तर तसं थोरवी वाटली ना तर तसं थोर असेल. पण आपल्याला त्यात पडायचं कारण नाही, आपल्याला माहिती आहे हे खरं नाही, आपण शांत असणं हे खरं आहे. तेव्हा माझा शोध मी घेणं हे खरं आहे, तर ते घ्यावा. म्हणजे बाकीचे प्रश्न, म्हणून जगाचे प्रश्न हे आपला प्रश्न सुटण्याने सुटतात, तेवढ्यापुरते. जगाचा म्हणून प्रश्न सोडवायला गेला तर जग हाच प्रश्न आहे मुळामध्ये, तो सुटेलच कसा, तो सुटणारच नाही. तो प्रश्न निर्माण करणारा प्रश्न आहे. जगाची व्याख्या नेहमी लक्षात ठेवावी, प्रश्न निर्माण करणारा प्रश्न आहे तेच जग. म्हणजे निसर्गदत्तानं जसं विचारलं की केव्हा हे माझं मन स्वस्थ होणार, रेस्टलेसनेस इज द नेम ऑफ द माइंड, असं सांगितलं. अशांती हेच मनाचं स्वरूप आहे.
तर तुम्ही जर त्याला शांत करायला उपाय करायला जाल तर ते आणखीन दुसरा मार्ग काढेल आणि तुम्हाला आणखीन अशांत करून ठेवेल. त्यामुळं रेस्टलेसनेस इज नेम माइंड. ते त्याचं ते जे काही अशांती आहे तेच मनाचं स्वरूप आहे. ज्या वेळेला मन नसेल ना त्यावेळेला तुम्ही शांत असाल बघा. जर कधी शांतीचा अनुभवच असेल तर त्याचं कारण बाकी सगळे मनासारखे वागतात असं नसून माझ्या ठिकाणचं मन शांत आहे त्यामुळे मी शांत आहे, नाही तर मग तसं अशांतीच आहे काय. त्यामुळे ते असलं अस्तित्व आहे त्याला म्हटलं की अशांती आहे. आणि त्याला अस्तित्व नाहीसं करण्यासाठी ध्यान आहे, योग आहे, ज्याच्या ठेवणीप्रमाणे जो मार्ग आहे तो नाम आहे, तो त्या मार्गाने त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अर्थाने त्याला शांत ठेवीत नाही, नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता मनोनाश म्हणा किंवा काही म्हणा, आपण त्याला कोणत्याही प्रकारे म्हणू शकतो. उन्मन म्हणा, मनोनाश म्हणा, नमन म्हणा, काही म्हणा, पण तोच प्रश्न सोडवण्यासारखा आहे. तेवढा आपण घ्यावा सोडवायला, हे त्याच्यातून शिकायचं. काय होते, जगातले प्रश्न सुटत नाहीत याचं एक कारण जसं जग प्रश्न निर्माण करणारच मूळ घटक आहे. त्यामुळे ते आपलं काम करीतच राहणार. आणि तिथे आपण काही करायला गेलो आत्ताच्या अवस्थेमध्ये, म्हणजे एखाद्या पोचलेली माणसं असतील, मला काय म्हणायचं नाही, एखादा पोचलेला साधक असतो की तो स्वतः शांत आहे आणि तो जगाला काहीतरी मार्ग दाखवते, असं असू शकतं, हा अपवाद आहे. पण जर तसं नसेल, सर्वसामान्यतः तसं नसतं, तर काय होईल, तर जे उपनिषदामध्ये सांगितलं ते होईल. अंधेन नियमानाः यथा अंधाः. एखाद्या आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवायला जावं तसा प्रकार आहे. इतकं उपनिषद जुन्या काळात म्हणले. जो स्वतःच गोंधळलेला आहे, समजा एखादा रस्ता सापडत नाही असं झाला, तर ज्याला काही माहीत नाही त्याला जर विचारलं तर तो काय करेल मला सगळा, तो त्याला नक्की रस्ता दाखवील हे मी सांगतो, फक्त बरोबर दाखवणार नाही कारण त्यालाच माहीत नाही आहे. आणि सर्वसाधारणपणे रस्ता ज्यांना माहीत नाही असेच लोक रस्ते दाखवतात. आणि रस्ता दाखवण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे, नीट जावा पुढं. नीट काय तो जायला तर घेतो, फिरून परत पृथ्वीसारख्या जागेवर येतं. दुसऱ्या फाट्याला वळायचं आहे हे सांगा ना, तर सांगतो नीट जावा पुढं, तुम्हाला फाटा लागला की वळा. तो पहिल्याच फाट्याला वळतो तर तिसरीचकडे जात. म्हणून हे रस्ता दाखवण्याचं काम हे माहीत नसलेले गोंधळलेले लोक करत असतात. त्याला त्या काळात उपनिषदाने ओळखलेले आहेत. अंधेन नियमानाः. एखाद्या आंधळ्याने दुसऱ्याला आंधळ्याला वाट दाखवायला जावं तशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण आधी डोळे सोडण्याचा प्रयत्न करू, मग बघू जगाची जबाबदारी आपल्यावर किती आहे, भगवंतानी किती दिली आहे, मग तेवढी पार पाडता येईल. हे एवढे एक आता वेळेची आपल्याला मर्यादा आहेत, त्यामुळे ठेवणं भाग एक. त्यांच्या कृपेचं फक्त एकदा विचार करू. एकदा एका भक्ताने रमणांना म्हणलं की मी तुमची पुस्तकं वाचली त्यामुळे मी तुमच्याकडे आलो, मला त्याचा अनुभवही येतो आहे, तुमच्या ठिकाणी अपार शांती आहे ह्याचा मला अनुभव आला, हे खरं आहे. तर त्यात तसं म्हटलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये असं म्हणलेलं आहे की आपल्याला रमण हे कृपा सागर आहे तसं म्हटलं आहे. तर हा शब्द बरोबर आहे काय? ठीक आहे, स्वतःला तर शांतीचा अनुभव आहे, ते तर शांतीचे सागर दिसतातच आहेत. याच्यात अहम नसताना दिलेलं हे उत्तर आहे, हे लक्षात ठेवून त्याच्याकडे बघा. तर रमण त्याच्यावर म्हणले इट इज ए फॅक्ट. इज इट ए फॅक्ट? इट इज ए फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे काय? तर ही वस्तुस्थिती आहे, कृपेचे सागर आहे. ते म्हणजे बरोबर आहे, फक्त सागराला मर्यादा आहेत, ह्या कृपेला मर्यादा नाहीत. तेवढं लक्षात ठेवतो पुरे. पान 229 पद 371. नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय. नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय. आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय. आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय. नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय. नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय. आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय. आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय.
ज्ञातुम् आत्मस्वरूपं बाल्ये सर्वस्वं त्यक्तम् ज्ञातुम् आत्मस्वरूपं बाल्ये सर्वस्वं त्यक्तम् देहमनोवाक्काय त्वया तप आचरितं घोरम् देहमनोवाक्काय त्वया तप आचरितं घोरम् नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय निजविचारणा कोऽहमस्मि इति अविरतकृतध्यानम् निजविचारणा कोऽहमस्मि इति अविरतकृतध्यानम् बन्धमुक्तिमुल्लङ्घ्य प्राप्तवान् स्थितिं स्थिरां सोऽहम् बन्धमुक्तिमुल्लङ्घ्य प्राप्तवान् स्थितिं स्थिरां सोऽहम् नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय अनुग्रहार्थे दर्शनभाषणकृपादृष्टिपातः अनुग्रहार्थे दर्शनभाषणकृपादृष्टिपातः आचरणार्थे प्रस्थानत्रयी उपदेशप्राप्तः आचरणार्थे प्रस्थानत्रयी उपदेशप्राप्तः नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय दीनबालकः मुक्तिकाङ्क्षिणः शरणं तव आगतः दीनबालकः मुक्तिकाङ्क्षिणः शरणं तव आगतः प्रसीद रमण श्रीभगवन्मे तव चरणप्राप्तः प्रसीद रमण श्रीभगवन्मे तव चरणप्राप्तः नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय. उद्या माऊलींच्या कृपेनं त्यांची इच्छा असेल त्यानुसार महिन्याची ज्ञानेश्वरी ज्ञानाशक्ती बुद्धी देतील. गुरुनाथ महाराज की जय. जानकी वनस्मरण जय जय राम.